बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा कादंबरीवर बोलणार आहोत जी एकदा वाचली की कित्येक दिवस आपल्या मनातून जात नाही. अगदी. धर्मवीर भारती यांची गुनाहो का देवता 1949 साली लिहिलेली, पण आजही ती तितकीच ताजी वाटते. हो, तिची प्रासंगिकता आजही कायम आहे. तर आजच्या या चर्चेत आपण फक्त कथेचा आढावा नाही घेणार. आपला उद्देश हा आहे की प्रेम, त्याग, कर्तव्य या सगळ्या संकल्पना नक्की आहेत काय आणि कसं, म्हणजे काळानुसार त्यांचे अर्थ कसे बदलतात. आणि ही कादंबरी केवळ एक शोकांतिका का नाही यावरही आपण बोलणार आहोत. ती त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. चला तर मग या कादंबरीच्या जगात प्रवेश करूया. सुरुवात होते अलाहाबादमधून. अलाहाबाद हे शहर फक्त एक बॅकग्राऊंड नाहीये, नाही का? त्या शहराचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे. अगदी बरोबर. 1940च्या दशकातला अलाहाबाद म्हणजे शिक्षण, साहित्य आणि बौद्धिक चर्चांचं एक मोठं केंद्र होतं. हो. जसं गंगा यमुनेचा संगम होतो तसं तिथे विचार आणि भावनांचा एक संगम व्हायचा. आणि हे वातावरण हे कथेसाठी खूप महत्वाचं आहे. का? म्हणजे ते इतकं महत्वाचं काय आहे? कारण चंदर आणि सुधाचं जे नातं आहे ते अशाच एका बौद्धिक आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध वातावरणात फुलू शकतं. अच्छा. ते नातं ते सामान्य प्रेमाच्या व्याख्येत बसत नाही. त्याला एक शांत, पवित्र नदीच्या प्रवाहासारखी संथ गती आहे. आणि ती याच शहरात शक्य होती. आणि याच प्रवाहाचा केंद्रस्थानी आहे चंदर. हो, चंदर. डॉक्टर शुक्लाजींचा सगळ्यात हुशार, सगळ्यात लाडका विद्यार्थी. तो खूप भावनाशील आहे, पण हो, तितकाच संयमी. मला तर नेहमी वाटतं की चंदर एका समुद्रासारखा आहे, जो वरून एकदम शांत दिसतो, पण त्याच्या आत भावनांच्या मोठमोठ्या लाटा उसळत असतात. पण तो त्या लाटांना किनाऱ्यावर येऊच देत नाही. असं का? काय वाटतं? चंदरची मानसिकता समजून घ्यायची असेल तर आपल्याला त्याची पार्श्वभूमी पाहावी लागेल. तो डॉक्टर शुक्लाजींच्या घरी फक्त एक विद्यार्थी म्हणून नाही राहत. तो तर मुलासारखाच आहे त्यांच्या. अगदी. शुक्लाजींनी त्याला फक्त शिक्षण नाही तर पित्याचं प्रेम दिलंय, आधार दिलाय. त्यामुळे चंदरवर त्यांच्या उपकारांचं एक अदृश्य ओझं आहे. कृतज्ञतेचा भार असं म्हणू शकतो का आपण? हो, उत्तम शब्द आहे. कृतज्ञतेचा भार. त्याला वाटतं की या घरात, विशेषतः सुधाच्या बाबतीत, त्याला फक्त कर्तव्य निभावण्याचा अधिकार आहे, हक्क सांगण्याचा नाही. म्हणजे तो स्वतःला त्या घराचा मालक नाही, तर एक कृतज्ञ सदस्य मानतो. बरोबर. आणि याच कर्तव्य आणि हक्क यांच्यामधल्या संघर्षात तो पुरता अडकलाय. म्हणजे तो स्वतःवरच एक बंधन घालून घेतो. आणि या बंधनाच्या दुसऱ्या बाजूला आहे सुधा. शुक्लाजींची मुलगी. ती अगदी निरागस, खेळकर, जणू सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश. चंदर तिच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. तिच्या मनात काय चाललं असेल? सुधासाठी चंदर म्हणजे तिचा मित्र आहे, गुरु आहे, मार्गदर्शक आहे, सगळं काही आहे. सगळंच. तिचं चंदरवरचं प्रेम इतकं नैसर्गिक आणि इतकं शुद्ध आहे की त्याला प्रेम हे नाव देण्याची गरजच तिला कधी वाटली नाही. म्हणजे जसं आपण श्वास घेतो. अगदी तसंच. आपण प्रत्येक श्वासाची नोंद नाही ठेवत, तसंच तिचं चंदरवर प्रेम करणं आहे. ते तिच्या असण्याचाच एक भाग आहे. म्हणूनच या नात्याला नाव नसलेलं प्रेम म्हणतात. हो, पण अडचण हीच आहे की ज्या गोष्टीला नाव नसतं ना, तिचं अस्तित्व सिद्ध करणं कठीण होतं. समाजाच्या नजरेत तिचं अस्तित्व सिद्ध करणं खूप कठीण होऊन बसतं. हे खूप सुंदर आहे. आणि त्यांच्या नात्याची सुंदरता त्यांच्या रोजच्या लहान सहान क्षणांमध्ये दिसते. हो. जसं की सुधाने केसात कोणतं फूल घालावं हे चंदरला विचारणं, किंवा चहा बनवताना चोरून त्याच्याकडे पाहणं. हे क्षण खूप साधे वाटतात, पण त्यात भावनांची एक वेगळीच खोली आहे. एकदा सुधा त्याला विचारते सुद्धा, तू इतका गंभीर का असतोस? तेव्हा चंदरचं उत्तर खूप महत्वाचं आहे. काय म्हणतो तो? तो म्हणतो, कारण तू माझ्यासाठी खूप खास आहेस. खास. बरोबर. इथे हा खास शब्द म्हणजे त्याच्या सगळ्या भावनांचं सार आहे. तो प्रेम हा शब्द टाळतो. जाणीवपूर्वक टाळतो. कारण प्रेम या शब्दात एक हक्क दडलेला असतो, एक अपेक्षा असते. चंदरला तो हक्क नकोय. त्याला वाटतं की तो हक्क म्हणजे शुक्लाजींच्या विश्वासाचा घात. अगदी. त्यांची संवादाची भाषा नजरेची आहे, निःशब्दतेची आहे. पण ही निःशब्दतेची भाषा जितकी सुंदर आहे तितकीच धोकादायक. धोकादायक कशी? कारण वास्तव जेव्हा समोर येतं तेव्हा निःशब्दता अपुरी पडते. शब्दांची गरज भासतेच. आणि हे वास्तव त्यांच्या आयुष्यात येतं इतर पात्रांच्या रूपात, जसं की सुधाच्या मैत्रिणी पम्मी आणि बिंदिया. पम्मी
ती तर एकदम आधुनिक विचारांची आहे. तिला या नात्यातलं प्रेम स्पष्ट दिसतं. हो, पम्मी म्हणजे जणू वास्तवाचा आवाज आहे. ती सुधाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करते. ती तिला म्हणते की अगं वेडे, हे प्रेम नाही तर काय आहे? बरोबर, ती त्या दोघांच्या नात्याला एका सामाजिक व्याख्येत बसवायचा प्रयत्न करते. आणि दुसरीकडे आहे बिंदिया. ती या नात्यात एक सूक्ष्म पण महत्वाची गुंतागुंत निर्माण करते. पण या सगळ्यांपेक्षा महत्वाचं पात्र म्हणजे सुधाचे वडील डॉक्टर शुक्लाजी. हो, डॉक्टर शुक्लाजी. ते खूप आदर्शवादी आणि साधे आहेत. त्यांना या दोघांच्या नात्यात फक्त एक पवित्र मैत्री दिसते, गुरु-शिष्य नातं दिसतं. त्यांना कधी संशयच येत नाही. आणि त्यांचा हा विश्वासच त्या नात्याचा आधारस्तंभ आहे, नाही का? तो आधारस्तंभ पण आहे आणि तोच पुढे शोकांतिकेचं कारणही बनतो. असं का? कारण त्यांचा आदर्शवाद त्यांना वास्तवापासून दूर ठेवतो. ते इतके सरळ आहेत की त्यांना या नात्यातली भावनिक गुंतागुंत लक्षातच येत नाही. ते चंदरला मुलगा मानतात. पण जावई म्हणून त्याचा विचार त्यांच्या मनात कधी शिवतही नाही. आणि हीच या कथेतील सर्वात मोठी शोकांतिका आहे. की ज्या घरात प्रेम इतकं सहज फुलतं, त्याच घरात ते व्यक्त करण्याची परवानगी परिस्थिती देत नाही. बरोबर. सुधाच्या लग्नाचा विषय निघतो. त्या शांत प्रवाहात जणू एक मोठं वादळ येतं. हो, डॉक्टर देव नावाच्या एका सुशिक्षित, स्थिर आणि सौम्य स्वभावाच्या मुलाचं स्थळ सुधासाठी येतं. आणि सगळ्यांच्या मते तो योग्य जोडीदार असतो. हो, शुक्लाजी, समाज आणि अगदी चंदरच्या मते सुद्धा. आणि इथे चंदरच्या तत्वांची, त्याच्या त्यागाच्या कल्पनेची खरी कसोटी लागते. हाच तो निर्णायक क्षण आहे. त्याच्या मनात एक प्रचंड द्वंद्व सुरू होतं. एका बाजूला प्रेम आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य. बरोबर. तो कोणता मार्ग निवडतो? तो त्यागाचा मार्ग निवडतो. पण इथे खूप खोल प्रश्न दडलेला आहे. कोणता? त्याचा हा त्याग खरोखरच निस्वार्थ आहे की स्वतःच्या भावनांपासून, जबाबदारीपासून पळ काढण्याचा एक मार्ग आहे? अच्छा. त्याला वाटतं, माझं प्रेम जर खरं असेल तर मला तिला सुखी पाहिलं पाहिजे, मग ते सुख दुसऱ्या कोणासोबत का असेना. आणि इथेच या कादंबरीचा मूळ गाभा आहे. म्हणजे भारतीजी आपल्याला विचार करायला लावतात. हो, की एकतर्फी त्याग, ज्यात समोरच्या व्यक्तीच्या इच्छेचा विचारच केलेला नाही, तो त्याग नसून एक प्रकारचा अहंकार असतो. वा, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे चंदर सुधाच्या सुखाची व्याख्या स्वतःच ठरवून टाकतो. वा. तिचं सुख कशात आहे हे मी ठरवणार. अगदी. हा विचारच मुळात तिच्यावर अन्याय करणार आहे. तो तिला तिची निवड करण्याचा अधिकारच देत नाहीये. बरोबर. तो स्वतःला प्रेमकाच्या भूमिकेतून काढून देवताच्या भूमिकेत बसवतो. देवता? हो, देवता. जो फक्त देतो, आशीर्वाद देतो, पण काही मागत नाही. तो तिच्या आयुष्याचा संरक्षक बनू पाहतो, पण तिचा जोडीदार नाही. आणि हाच त्याचा सगळ्यात मोठा गुन्हा ठरतो. तो फक्त स्वतःच्या प्रेमाचा नाही, तर सुधाच्या प्रेमाचा आणि तिच्या भावनांचाही त्याग करतो. हे सगळं ऐकतानाही खूप वेदनादायी वाटतं. सुधाची काय अवस्था होते मग? ती पूर्णपणे कोलमडून पडते. तिला शेवटपर्यंत आशा असते की चंदर काहीतरी बोलेल, तिला थांबवेल. ती त्याला थेट विचारते, काय? मी देवशी लग्न करू का? मला वाटतं हा प्रश्न नाही, ही एक याचना आहे. हो, ती एक शेवटची संधी देत असते त्याला. पण चंदरचं उत्तर, ती तिचं हृदय तोडून टाकतं. काय म्हणतो तो? तो म्हणतो, तुझ्या बाबांना तू हवी आहेस, त्यांना आनंदी ठेव, देव चांगला मुलगा आहे. बाप रे. या एका वाक्याने चंदर स्वतःला तिच्या आयुष्यातून कायमचा बाजूला करतो. तो प्रियकर म्हणून नाही, तर एक पालक म्हणून उत्तर देतो. आणि त्या क्षणी तो त्यांचं नातं संपवून टाकतो. हो. आणि मग घरात लग्नाची तयारी सुरू होते. शुक्लाजी आनंदी आहेत, पण पडद्यामागे 2 जीव रोज आतल्या आत जळत असतात. चंदरच्या मनात काय चाललं असेल? नक्कीच पश्चाताप होत असतो. त्याच्या मनात एक आवाज सतत घुमत असतो. काय करतोयस चंदर? जी मुलगी तुझ्या नसांमध्ये रक्तासारखी वाहते आहे, तिला तू दुसऱ्याच्या हाती सोपवत आहेस. पण तो त्या आवाजाला दाबून टाकतो. हो, त्याचा आदर्शवाद आणि कर्तव्य या भावना इतक्या प्रबळ असतात की तो स्वतःला समजवतो की प्रेम म्हणजे हक्क गाजवणं नाही, तर त्याग करणं आहे. नाही, फक्त एक रिकामेपणा आहे. हां. आणि ती चंदरकडे पाहते. ती एक नजर. त्या एका नजरेत काय काय असेल? ती नजर म्हणजे या पहिल्या भागाचा कळस आहे. त्या एका नजरेत हजारो न बोललेले शब्द आहेत. त्यात प्रेम आहे, तक्रार आहे, निराशा आहे, राग आहे. आणि एक प्रश्न. आणि एकच प्रश्न, का नाही बोललास? मी तर फक्त तुझीच होते. आणि या प्रश्नाचं उत्तर चंदरकडे नाही. नाही. आणि तो ते कधी देऊही शकणार नाही. ती नजर म्हणजे एका निःशब्द नात्याचा निःशब्द पण तितकाच वेदनादायी अंत आहे. आणि त्याच क्षणी, त्या शांततेत
कथेचा पहिला भाग संपतो. तर गुना हो का देवताच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की कसं एक अतिशय शुद्ध आणि पवित्र प्रेम केवळ व्यक्त न केल्यामुळे आणि त्यागाच्या चुकीच्या कल्पनेमुळे एका अत्यंत वेदनादायी वळणावर येऊन थांबतं. चंदर देवता बनण्याच्या प्रयत्नात गुन्हेगार ठरतो. हो. हक्क की त्याग? आणि अतिचांगुलपणा किंवा आत्मसंयमन हे सुद्धा एक प्रकारचा गुन्हा ठरू शकतो का? खरंय, कधीकधी प्रेम व्यक्त न करणं हाच सर्वात मोठा गुन्हा असतो. कारण तो केवळ स्वतःलाच नाही तर समोरच्या व्यक्तीलाही आयुष्यभराची कधी न भरणारी जखम देऊन जातो. या कथेच्या दुसऱ्या भागात काय होतं? सुधा आणि चंदर यांच्या नात्याचं भविष्य काय असेल? त्यांचा हा त्याग त्यांना कुठे घेऊन जातो? हे जाणून घेणं खूप महत्वाचं ठरेल. हो, आणि हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत नक्की रहा. आपण लवकरच या कादंबरीच्या दुसऱ्या भागावर चर्चा करणार आहोत. आजची ही चर्चा आवडली असेल तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागात. तर वियोग ह्या कादंबरीच्या प्रवासात आपण एका अशा वर्णावर आलो आहोत जिथे पहिल्या भागातलं ते शांत नितळ नातं होतं ना, त्यात आता खळबळ माजायला सुरुवात होते. आपण भाग 2 मध्ये प्रवेश करतोय. हो. पहिल्या भागात आपण चंदर आणि सुधा यांच्या नात्याची एक खूप सुंदर अव्यक्त पायाभरणी पाहिली. ते नातं म्हणजे कसं होतं, जणू डॉक्टर शुक्लांच्या त्या तत्वनिष्ठ घरात जपलेलं एखादं नाजूक रोपटं. बरोबर. त्याला बाहेरच्या जगाचा वाराही लागलेला नव्हता. त्याला कुठल्याही नावाचं, कुठल्याही बंधनाची गरज नव्हती. ते फक्त एकमेकांच्या अस्तित्वारे फुलत होतं. तुम्ही जलाशय हा शब्द वापरलात आणि तो मला वाटतं अगदी अचूक आहे. हो. पहिल्या भागातलं नातंही एका शांत, स्थिर जलाशयासारखंच होतं. पण या दुसऱ्या भागात त्या जलाशयात एकाच वेळी 2 ठिकाणाहून दगड पडतात. 2 ठिकाणाहून. हो. पहिला दगड आहे सामाजिक वास्तव. सुधाच्या लग्नाचा विषय निघतो आणि अचानक त्या नात्याला समाजाच्या चौकटीत बसवण्याची गरज निर्माण होते. आणि दुसरा दगड आहे व्यक्तिमत्वाचा संघर्ष, जो पामेलाच्या रूपाने येतो. अच्छा. त्यामुळे या भागाचा गाभा केवळ संघर्ष नाही तर तो आहे, त्याला काय म्हणतात, तत्वांचा अतिरेक, द टायरनी ऑफ प्रिन्सिपल्स. वा, तत्वांचा अतिरेक. हो. चंदरची ही तत्व पहिल्या भागात त्याला एक आदर्श नायक बनवत होती. तीच तत्व आता त्याचा तुरुंग बनतात. ती त्याला मार्ग दाखवण्याऐवजी त्याच्याच भावनांचा गळा घोटायला लागतात. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जी गोष्ट तुमची ताकद असते तीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनते. अगदी. आणि हे या भागात दिसतं. आणि हा संघर्ष फक्त चंदरपुरता नाहीये नाही का, सुधाचाही स्वतःशी एक संघर्ष सुरू होतो. बरोबर. तिच्या अपेक्षा आणि चंदरची ती शांतता यांच्यात ती पूर्णपणे भरडली जाते. तिला कळतच नाही की चंदरची शांतता हे त्याच्या प्रेमाचं प्रतीक आहे की त्याच्या उदासीनतेचं. अगदी. जसं एखाद्या आरशाच्या घरात आपण स्वतःच्याच अनेक प्रतिबिंबांमध्ये गोंधळून जातो, तशीच काहीशी अवस्था या पात्रांची होते. हो. आकारणं हा त्याग असतो की पळपुटेपणा? हा मोठा प्रश्न आहे. आणि प्रेम व्यक्त करण्याची एकच पद्धत असते का? चंदरचं शांत प्रेम, पामेलाचं थेट प्रेम आणि सुधाची अव्यक्त अपेक्षा, या 3 वेगवेगळ्या प्रतलांवर ही कथा कशी उलगडते याचा आपण सखोल आढावा घेणार आहोत. तर मग मला सांगा, या शांत नात्यात पहिली ठिणगी नेमकी कुठे पडते? माझ्या मते ज्या क्षणी डॉक्टर शुक्ला सुधासाठी वरसंशोधन सुरू करतात तेव्हाच. हो, मलाही तसंच वाटतं. बाहेरून पाहिलं तर हे अगदी स्वाभाविक आहे. एका वडिलांचं कर्तव्य आहे. बरोबर. पण चंदरसाठी हा फक्त लग्नाचा प्रस्ताव नसतो. तो त्याच्या अस्तित्वावरच केलेला एक आघात असतो. अगदी. कारण तोपर्यंत त्याला सुधा आपली आहे हे गृहीत धरून चालण्याची सवय होती. पण लग्नाचा विषय निघताच त्याला पहिल्यांदा तिला गमावण्याची भीती जाणवते. विचार करा, तुम्ही रोज एका सुंदर बागेत जाता, तिथली फुलं पाहता, सुगंध घेता. हो. ती बाग तुमची नसली तरी तुम्हाला ती आपली वाटते. पण एक दिवस तिथे पाटी लागते की ही बाग विकणे आहे. बापरे. त्या क्षणी जे वाटेल तीच भावना चंदरच्या मनात होती. आणि आता त्याच्यासमोर एक विचित्र पेच प्रसंग उभा राहतो. प्रेम व्यक्त करावं तर स्वतःच्याच तत्वांच्या विरोधात जावं लागतं. आणि गप्प राहावं तर प्रेम कायमचा दूर जातं. एक्झॅक्टली. आणि याच गोंधळलेल्या परिस्थितीत जणू काही परिस्थिती अजून गुंतागुंतीची करण्यासाठीच पामेलाचा प्रवेश होतो. हो. पामेला ही सुधाच्या व्यक्तिमत्वाचं दुसरं टोक आहे. सुधा जर शांत, संथ वाहणारी नदी असेल तर पामेला समुद्राची एक मोठी खळाळणारी लाट आहे. अगदी. ती आधुनिक आहे, स्वतंत्र विचारांची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती तिच्या भावना लपवत नाही. तिला चंदरच्या बुद्धिमत्तेचं आणि संवेदनशीलतेचं आकर्षण वाटतं आणि ती ते स्पष्टपणे दाखवून देते. हो. मला वाटतं
पॅमेलाचं पात्र केवळ सुधाच्या विरुद्ध उभं केलेलं नाहीये. मग ती एका उत्प्रेरकाचं म्हणजे कॅटलिस्टचं काम करते. तिच्या येण्यामुळे चंदरच्या मनात दाबलेल्या भावनांना बाहेर पडायला एक वाट मिळते. बरोबर. जरी ती चुकीची असली तरी. अच्छा. ती नसती तर कदाचित चंदर हा संघर्ष स्वतःच्या आतच दाबून टाकत राहिला असता. पॅमेला त्याच्यासमोर एक आरसा भरते ज्यात त्याला स्वतःचं ते रूप दिसतं जे तो सुधासमोर कधीच दाखवू शकला नाही. म्हणजे एका बाजूला सुधाचं अव्यक्त पवित्र प्रेम आणि दुसऱ्या बाजूला पॅमेलाचं थेट मानवी प्रेम. हा फरक चंदरला आतून पोखरू लागतो. आणि याच दरम्यान डॉक्टर शुक्ला सुधासाठी डॉक्टर रघुनाथ नावाच्या एका सज्जन विद्वान तरुणाची निवड करतात. हो, कागदावर पाहिलं तर एक परिपूर्ण जोडीदार, पण सुधाचं मन तर चंदरमध्ये अडकलेलंय. मला वाटतं इथूनच सुधा आणि चंदर यांच्यातील संवादाचा एक अत्यंत वेदनादायी टप्पा सुरू होतो. बरोबर. सुधा त्याला थेट प्रश्न विचारते, पण ते प्रश्न नसतात. तो तिच्या मनातला आक्रोश असतो, नाही का? हो, अगदी. ती जेव्हा विचारते, माझं लग्न तुझ्या मताशिवाय ठरावं हे तुला चालेल का? किंवा मी तुझ्या आयुष्यात काहीच नाही का? तेव्हा तिला उत्तराची अपेक्षा नसते. नाही, तिला फक्त चंदरने एकदा म्हणावं असं वाटत असतं की नाही, तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. तिला त्याच्याकडून एका शब्दाची, एका प्रतिक्रियेची गरज असते. पण इथे चंदरची तत्व त्याच्यावर मात करतात. बरोबर. तो प्रत्येक वेळी तिच्या प्रश्नांना एका तत्वज्ञानी व्यक्तीप्रमाणे उत्तर देतो. स्वतःच्या भावना पूर्णपणे बाजूला सारून म्हणतो, तुझे बाबा योग्य विचार करतील. किंवा तुझे सुख महत्वाचे आहे. ही उत्तरं ऐकून सुधाला काय वाटत असेल? तिला या उत्तरांमध्ये प्रेम दिसत नाही. तिला दिसतात फक्त कर्तव्य आणि कोरडी तत्व. तिला असं वाटू लागतं की तो तिला एक व्यक्ती म्हणून नाही, तर एक जबाबदारी म्हणून पाहतोय. इथे मला तुमचा मुद्दा थोडासा वेगळ्या अँगलने मांडावासा वाटतो. सांगा ना. हे खरं आहे की सुधाला तसं वाटतं, पण आपण चंदरच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ओके. त्याच्यासाठी कदाचित ती जबाबदारीच प्रेमाचं सर्वोच्च रूप असेल. तुझी काळजी घेणं, तुझ्या भविष्याचा विचार करणं, हेच त्याचं प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम होतं, असं नाही का वाटत? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याचा प्रॉब्लेम हा होता की त्याची प्रेमाची भाषा सुधाला कधी कळलीच नाही आणि त्याला तिची भाषा कधी बोलताच आली नाही. हो, म्हणजे दोघांच्याही प्रेमाच्या भाषा वेगवेगळ्या होत्या. पण परिणाम तर तोच झाला, नाही का? दुर्दैवाने हो. जेव्हा डॉक्टर शुक्ला लग्न निश्चित करतात तेव्हा सुधा वरवर हसून होकार देते, पण आतून पूर्णपणे तुटते. तिला जाणीव होते की चंदरच्या शांततेने तिचा बोलण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे. आणि मग तिचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. हो, तिला वाटतं की त्याची तत्व इतकी मोठी आहेत की त्यासमोर एका व्यक्तीच्या भावनांना काहीच किंमत नाही. आणि मग ती दुराव्याची प्रक्रिया सुरू होते. हो, चंदर या वास्तवापासून पळ काढण्यासाठी पॅमेलासोबत जास्त वेळ घालू लागतो. पण पॅमेला ती हुशार आहे. ती त्याच्या मनातला चोर बरोबर ओळखते. हो ना. आणि ती त्याला एक असा प्रश्न विचारते जो या कादंबरीचा आत्मा आहे. कोणता? प्रेमाला तत्वांची गरज असते का? वाह. या प्रश्नाचं उत्तर चंदरकडे नसतं, कारण तोपर्यंत त्याच्यासाठी प्रेम आणि तत्व एकच होती. आता त्याला पहिल्यांदाच त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे जाणवतं. आणि दुसरीकडे सुधाचं काय? ती हळूहळू मनाने त्याच्यापासून दूर जाऊ लागते. तिचा तो मोकळेपणा, तो सहजपणा सगळं नाहीसं होतं. ती त्याच्याशी बोलताना एक अंतर ठेवू लागते. हो. आणि मग ती त्याला ते वाक्य बोलते जे कदाचित एका नात्याचा मृत्यूलेख असतं. कोणतं? आज तुझ्या शांततेने मला कळलं की तू मला कधीच समजलास नाही. अरे देवा. हे शब्द ऐकून चंदर आतून किती तुटला असेल, पण तरीही तो शांतच राहतो. कारण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. हाच तो काळ आहे जिथे चंदरचा आत्मसंघर्ष टोकाला पोचतो. तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो. हो, मी खरंच प्रेम करत नाही का? मी तत्वांच्या नावाखाली मानवी भावना नाकारतोय का? त्याला स्पष्टपणे कळतं की तो सुधाला कायमचा गमावत आहे. पण तो तरीही काहीच करत नाही. नाही, तो स्वतःच्या मनाची अशी समजूत घालतो की तिच्या सुखासाठी हा त्याग आवश्यक आहे. पण हा त्याग आहे की स्वतःच्या भावनांना सामोरं जाण्याची भीती, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि मग अखेर तो क्षण येतो, लग्नाच्या काही दिवस आधी. त्यांची शेवटची भेट. हो, एक शेवटची औपचारिक भेट. यावेळी सुधाच्या आवाजात अपेक्षा नसते, तर एक प्रकारची स्वीकारलेली वेदना असते. ती म्हणते, जेव्हा मला तुझी सर्वाधिक गरज होती तेव्हा तू शांत राहिलास. हे वाक्य म्हणजे त्यांच्या नात्यावरचा शेवटचा पूर्णविराम. बरोबर. ती एक अंतिम दुरावा निर्माण करून निघून जाते. आणि मग घरात लग्नाची धामधूम सुरू होते. कल्पना करा त्या दृश्याची. हो.
घरात आनंदाचं वातावरण आहे, सगळे हसत खेळत आहेत, आणि चंदर त्या प्रत्येक कामात स्वतःला झोकून देतो. तो लग्नाची सगळी तयारी करतो, जबाबदाऱ्या पार पाडतो. बाहेरून पाहणाऱ्याला तो खूप खंबीर वाटत असेल. अगदी. पण खरं तर तो स्वतःच्याच प्रेमाच्या चितेची तयारी करत असतो. तो त्या घरात असूनही नसल्यासारखा असतो, एक रिकामा देह. आणि इथे पुन्हा एकदा पामेला त्याला आरसा दाखवते. हो, ती त्याच्या वेदनेला ओळखते आणि त्याला काही कठोर सत्य सांगते. ती काय म्हणते? ती म्हणते, तू सुधावर प्रेम करतोस, पण आता उशीर झाला आहे. तुझ्या तत्वांनी तुला काय दिलं? एकटेपणा. अरे रे, तू प्रेम स्वीकारूही शकला नाहीस आणि देऊही शकला नाहीस. हे सत्य चंदरला पूर्णपणे हादरून टाकतं. कारण ते 100% खरं असतं. त्याने तत्वांना जपलं, पण नातं गमावलं. आणि इथे कादंबरीचा दुसरा भाग एका अत्यंत वेदनादायी वळणावर संपतो. हो, लग्नाच्या आदल्या रात्री सुधा तिच्या आणि चंदरच्या आठवणींमध्ये हरवलेली असते, आणि चंदर त्याच्या तत्वांच्या तुरुंगात एकटाच कैद झालेला असतो. त्यांचं नातं अव्यक्त प्रेमातून अव्यक्त वियोगात बदलतं. बरोबर. ज्या नात्याला शब्दांनी फुलवलं असतं, ते नातं शांततेने मारून टाकलं. दोघांनीही काही न बोलल्यामुळे सर्व काही संपून जातं. तर वियोगच्या या दुसऱ्या भागातून आपण हेच पाहिलं की कधीकधी शांतता शब्दांपेक्षा जास्त घातक ठरू शकते. तत्व आणि प्रेम यांच्या संघर्षात अडकलेल्या दोन जीवांची ही कहाणी आपल्याला विचार करायला लावते की आपण आपल्या आयुष्यात तत्वांना किती महत्त्व देतो. आणि हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर सोडून जातं. कोणता प्रश्न? चंदरने जे केलं ते त्याग होता की स्वतःच्या भावनांना सामोरं जाण्याचं अपयश? तत्व माणसाला घडवतात की कधीकधी ती माणसाला आतून तोडतात सुद्धा? आणि तत्व आणि प्रेम यांच्यात निवड करण्याची वेळ आल्यावर तत्वांसाठी प्रेमाचा त्याग करणे खरंच योग्य आहे का? हाच तो प्रश्न. या प्रश्नावर नक्की विचार करा. पुढच्या वेळी आपण या कादंबरीच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागावर चर्चा सुरू करू. हो. जिथे या वियोगाचे परिणाम काय होतात आणि ही पात्र कुठे पोचतात हे आपल्याला कळेल. अगदी. तोपर्यंत जर तुम्हाला आमचं हे विश्लेषण आवडलं असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. गुनाहों का देवताच्या आपल्या विश्लेषणाच्या या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण त्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत जिथे चंदर आणि सुधाची प्रेमकथा तिच्या परमोच्च बिंदूला स्पर्श करते. हो, हा तोच बिंदू आहे जिथे भावना, निर्णय, त्याग आणि सामाजिक संघर्ष हे सगळं एकमेकांमध्ये इतकं गुंतं की त्यातून एक शोकांतिका जन्माला येते. अगदी. गेल्या भागांमध्ये आपण त्यांच्या निरागस प्रेमाचा आणि त्यागाच्या निर्णयाचा प्रवास पाहिला. आज आपण त्या त्यागाच्या पलीकडचं जग पाहणार आहोत. एक असं जग जिथे वेदना आहे, मानवी मर्यादांची जाणीव आहे आणि नात्यांची एक अत्यंत हृदयस्पर्शी गुंतागुंत आहे. बरोबर. आणि म्हणूनच या शेवटच्या भागाचा आपला उद्देश हा आहे की प्रेमाच्या त्यागातून निर्माण होणारी ती जी भावनिक पोकळी असते ना, हो, त्यागामुळे होणारा तो अपराधबोध आणि या सगळ्यातून माणसे कशी घडतात किंवा कायमची तुटतात हे खोलवर समजून घेणे. अगदी. हा शेवट म्हणजे केवळ कथेचा समारोप नाहीये, तो मानवी भावनांच्या खोलीचा एक अभ्यास आहे. आपण याआधी प्रेमाच्या 2 अवस्था पाहिल्या आहेत, निरागस प्रेम आणि त्याग. हो. आजच्या चर्चेत आपण त्यापुढील 2 अत्यंत वेदनादायी अवस्थांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. पहिली अवस्था आहे त्यागातून जन्मलेला अपराधबोध आणि दुसरी प्रेमाला देवत्व बहाल केल्यामुळे होणारी मानवी शोकांतिका. वाव. या 2 संकल्पनांच्या चष्म्यातूनच आपण कथेच्या शेवटच्या भागाकडे पाहणार आहोत. बरोबर. तर पहिला मुद्दा आहे सुधाच्या लग्नानंतर चंदरच्या आयुष्यात आलेली ती प्रचंड पोकळी. हे फक्त प्रिय व्यक्तीला गमावणं नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःच्या ओळखीचा एक भाग गमावण्यासारखा आहे. याची तुलना आहे ना आपण एखाद्या महान संगीतकाराशी करू शकतो. ओके. ज्याने अचानक आपली ऐकण्याची क्षमता गमावली आहे. विचार करा, संगीत त्याच्या मनात आहे, त्याला सूर कळतात, तो सुरांना ओळखतो, पण तो ते निर्माण करू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही. अगदी. चंदरची अवस्था तशीच होते. सुधा नावाचं जे संगीत होतं त्याच्या आयुष्यातलं ते निघून जातं आणि मागे उरतो तो फक्त एक बहिरेपणा, एक भयान शांतता. ही कल्पनाच किती वेदनादायी आहे. आणि दुसरा मुद्दा आहे सुधाची घुसमट. ती एका चांगल्या घरात आहे, एका चांगल्या माणसासोबत आहे, पण तिचा आत्मा तिथे नाहीये. तिची अवस्था कशी आहे? एका सुंदर महालात राहण्यासारखी,
हो, एका अशा सुंदर आलिशान महालात राहण्यासारखी, जिथे खिडक्या आहेत, दरवाजे आहेत, झुंबरं आहेत, सगळं आहे, पण श्वास घेण्यासाठी हवाच नाही. आणि ती कर्तव्य आणि प्रेम यांच्या अदृश्य भिंतींमध्ये अक्षरशः गुदमरत असते. बरोबर. आणि याच पार्श्वभूमीवर तिसरा आणि महत्वाचा टप्पा येतो, चंदरच्या आयुष्यात बिनीचं आगमन. बिनी म्हणजे त्या बंद, हवा नसलेल्या खोलीत येणाऱ्या ताज्या हवेच्या झुळकीसारखी. अगदी. ती सुधाची जागा घेत नाही, पण प्रेमाचा एक वेगळा, अधिक व्यावहारिक आणि मोकळा दृष्टिकोन घेऊन येते, जो चंदरच्या त्या आदर्शवादी जगाला एक धक्का देतो. आणि मग या सगळ्याचं शेवट? हो, या सगळ्या भावनिक गुंतागुंतीचा शेवट कसा एका भीषण शोकांतिकेत होतो ते आपण पाहणार आहोत. आणि यात आपण केवळ पात्रांच्या नशिबाला दोष देणार नाही, तर प्रेम, त्याग आणि देवत्व या संकल्पना मानवी जीवनावर किती खोलवर परिणाम करतात यावर सखोल विचार करणार आहोत. उत्तम. तुम्ही जी चौकट मांडली आहे ती या शेवटच्या भागाला समजून घेण्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. चला तर मग त्यागातून जन्मलेल्या अपराधबोधापासून सुरुवात करूया. सुधाच्या लग्नानंतर चंदरचं आयुष्य म्हणजे एक विचित्र शांतता. जणू काही वादळानंतर सगळं शांत झालंय, पण त्या शांततेतच सगळा विध्वंस दिसतोय. बरोबर. तो स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करतो की प्रेम स्वार्थी नसतं, पण त्याचं अंतर्मान हे मानत नाही. हा संघर्ष कसा उलगडतो? इथे चंदर एका मोठ्या मानसिक द्वंद्वात अडकला आहे. एकीकडे त्याचं तत्वज्ञान आहे, जे त्यागाला आणि निस्वार्थ प्रेमाला सर्वोच्च मानतं. त्याने स्वतःच तर तिला तयार केलं होतं लग्नासाठी. हो, त्यानेच तिच्या भविष्याचा विचार करून हे पाऊल उचललं होतं. हा त्याचा आदर्शवाद आहे. पण दुसरीकडे त्याचं मानवी मन आहे, जे तर्क मानत नाही. त्याला सुधाची सवय आहे, तिची गरज आहे. तिच्या असण्याने त्याच्या आयुष्याला एक अर्थ होता. ती गेल्यावर तो अर्थच हरवून जातो. आणि मग तो स्वतःला कामात झोकून देतो. अगदी. अभ्यासात, संशोधनात, विद्यापीठाच्या कामात. पण ही एक पळवाट असते, कारण रात्रीच्या एकांतात किंवा चहाच्या एका कपात त्याला तिची आठवण येतेच. ती पोकळी कशानेच भरून निघत नाही. तो त्याग केल्याच्या अभिमानात आणि प्रेम गमावल्याच्या दुःखात सतत झुलत राहतो. तुम्ही म्हणालात की तो त्यागाच्या अभिमानात जगत होता. पण मला वाटतं हा अभिमान नाही, तर स्वतःच्या निर्णयाला योग्य ठरवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न होता. बरोबर. कारण जर त्याने हे केलं नसतं तर त्याला स्वतःच्या निर्णयावरच पश्चाताप झाला असता. तुम्हाला काय वाटतं? खूप खूप चांगला मुद्दा आहे हा. तो अभिमान कमी आणि स्वतःची समजूत जास्त होती. मी तिच्या आनंदासाठी हे केलं, हे वाक्य तो स्वतःला वारंवार सांगतो, जणू काही एखादा मंत्रच जपतोय तो. हो. पण प्रत्येक क्षणी त्याला तिच्या अनुपस्थितीची जाणीव होत राहते. स्रोतांमध्ये एक उल्लेख आहे की तो त्या रस्त्यांवरून जाणं टाळू लागतो जिथे तो सुधासोबत फिरायला जायचा. अच्छा. तो त्या लायब्ररीच्या कोपऱ्यात बसणं टाळतो जिथे ते दोघे बोलायचे. म्हणजे तो तिच्या आठवणींपासून पळत असतो, पण त्या आठवणीच त्याचा पिच्छा करत असतात. ही एक अदृश्य वेदना आहे, जी त्याला आतून पोखरत असते. चंदर तर आतून पोखरल्या जात होता, पण त्याचा हा त्याग सुधासाठी खरंच आनंद घेऊन आला होता का, की तिच्यासाठी ही एक वेगळ्या प्रकारची घुसमट होती? हाच या कथेचा सर्वात महत्वाचा आणि तितकाच वेदनादायी भाग आहे. कारण तिचा नवरा शशी एक चांगला माणूस आहे. अगदी. आणि इथेच ती हवा नसलेल्या घराची कल्पना लागू होते. शशी तिला भौतिक सुख देतो, सामाजिक स्थैर्य देतो. तो एक कर्तव्यदक्ष नवरा आहे. तो तिची काळजी घेतो, तिला मान देतो. पण तो तिला तो भावनिक आणि बौद्धिक संवाद देऊ शकत नाही, जो तिच्या अस्तित्वाचा भाग होता. चंद्रसोबत ती तासनतास कोणत्याही विषयावर बोलू शकायचे. विचारांची देवाणघेवाण, हसणं, भांडणं. शशीसोबतचं नातं व्यावहारिक होतं, आत्मिक नाही. अगदी. तिला तिथे एक पत्नी म्हणून सर्व काही मिळतं, पण एक व्यक्ती म्हणून तिचा कोंडमारा होतो. ही हवा नसलेल्या घराची कल्पना खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे तिला भौतिकदृष्ट्या सगळं मिळालं, पण जगण्याचा श्वासच हिरावून घेतला गेला. हो. पण अनेकांना असं वाटू शकतं की सुधाने परिस्थितीशी जुळून घ्यायला हवं होतं. शशीसारखा चांगला नवरा मिळूनही ती सुखी का होऊ शकली नाही, यात तिची काही चूक नव्हती का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि कादंबरी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. चूक तिची नव्हती, तिच्या अपेक्षांची होती. अपेक्षा? हो. ज्या व्यक्तीने चंदरसारख्या मित्रासोबत बौद्धिक आणि भावनिक स्वातंत्र्याचा अनुभव घेतला आहे, तिला केवळ कर्तव्य आणि जबाबदारीच्या चौकटीत समाधान मिळणं अशक्य होतं. तिच्या मनात सतत तोच विचार घोळत राहतो की मी चंदरला सोडून दिलं का, की त्यानेच मला माझ्या मार्गावर ढकललं? बरोबर. ही दोलायमान अवस्था तिला आतून थकवते.
तिला अपराधीपणाची भावना छळत राहते. तिला वाटतं की तिने चंदरवर अन्याय केला आहे आणि त्याचवेळी तिला हेही वाटतं की चंदरनेच तिला स्वतःपासून दूर केलं आहे. ही दुहेरी वेदना आहे. आणि याच भावनिक पोकळीत, या गुंतागुंतीत बिनी येते. ती म्हणजे जणू काही सुधाच्या व्यक्तिमत्वाचा आरशातील उलट प्रतिबिंबच. इतकी वेगळी. हो ना? सुधा शांत, परंपरा मानणारी, तर बिनी आत्मविश्वासू, आधुनिक आणि स्पष्ट विचारांची. ही टक्कर त्या कथानकासाठी खूप महत्वाची ठरली. ती कथेला एका नवीन दिशेने घेऊन जाते. अगदी. जिथे सुधा परंपरा आणि मर्यादांमध्ये अडकली होती, तिथे बिनी मोकळेपणाने जगते. तिला चंदरची बुद्धिमत्ता आणि त्याचा शांत स्वभाव आवडतो. ती चंदरकडे आकर्षित होते आणि आपलं प्रेम व्यक्त करायला अजिबात घाबरत नाही. ती थेट त्याला विचारते सुद्धा, नाही का? हो, ती थेट त्याला विचारते, तुम्ही इतके शांत का असता? तुमच्या आत काहीतरी तुटलंय का? तिच्या या थेटपणामुळे चंदरला एक धक्का बसतो आणि तिच्या येण्याने एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे, ज्या हृदयाने एकदा इतकं शुद्ध, इतकं निरागस प्रेम केलं आहे, ते पुन्हा वेगळ्या प्रकारे प्रेम करू शकतो का? अगदी. आणि हाच चंदरचा पुढचा मोठा संघर्ष आहे. एकीकडे सुधाची आठवण, जी त्याच्या अस्तित्वाचा भाग आहे. आणि दुसरीकडे बिनी, जी त्याला वर्तमानात जगण्यासाठी बोलावतीये. बरोबर. चंदरच्या मनात संघर्ष सुरू होतो. एकीकडे त्याला बिनीच्या सहवासात एकटेपणा कमी झाल्यासारखं वाटतं, कारण ती त्याला हसवते, त्याच्याशी वाद घालते, त्याला जिवंत असल्याची जाणीव करून देते. पण दुसरीकडे त्याचं मन म्हणतं, ही जागा सुधाची होती, तिथे दुसऱ्याला कसं आणणार? तो बिनीमध्ये गुंतू लागतो, पण प्रत्येक वेळी त्याला अपराधी वाटतं. जणू काही तो सुधाचा विश्वासघात करतोय. हा त्याचा आंतरिक संघर्ष आहे, जो त्याला आणखीनच त्रास देतो. तो तिला पूर्णपणे स्वीकारूही शकत नाही आणि नाकारूही शकत नाही. नाहीच. आणि इथूनच गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या आणि वेदनादायी व्हायला लागतात. एका बाजूला चंदर या द्वंद्वात अडकला आहे आणि दुसऱ्या बाजूला सुधाची प्रकृती बिघडते. हो. यामागे केवळ शारीरिक कारणं आहेत की आणखी काही आहे? स्रोत स्पष्ट सांगतात की तिचा आजारपण हे शारीरिक कमी आणि मानसिक जास्त आहे. ती आतून पोखरली जात असते. मनात दडपलेल्या भावना, अपूर्णतेची भावना आणि सततचा ताण, हे सगळं तिच्या शरीरावर परिणाम करतं. अगदी. हा एक प्रकारचा सायकोसोमॅटिक आजार असतो, जिथे मनातील दुःख शरीरातून बाहेर पडतं. तिचा नवरा शशी तिची काळजी घेतो, तिला उत्तम वैद्यकीय उपचार देतो, पण त्याला तिच्या मनातील वादळ समजत नाही. जिथे अनेकदा मानसिक आरोग्याकडे, विशेषतः स्त्रियांच्या भावनिक गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात होतं. बरोबर. आणि मग तो क्षण येतो, जो या कादंबरीचा आत्मा आहे. चंदर आणि आजारी सुधाची शेवटची भेट. या प्रसंगात असं काय आहे की तो वाचकांच्या मनावर इतका खोलवर परिणाम करतो? कारण या क्षणी दोघांच्याही मनातील सर्व मुखावटे, सर्व आदर्शवाद, सर्व तत्वज्ञान सगळं गळून पडतं. चंदर जेव्हा आजारी सुधाला भेटायला जातो, तेव्हा ती त्याला पाहून रडू लागते. तिचा आवाज थरथरत असतो. हो. ती म्हणते, चंदर, मी खूप थकले. मला वाटतं मी स्वतःला हरवतीये. आणि मग ती त्याला तो प्रश्न विचारते, जो त्यांच्या संपूर्ण नात्याचा, त्यांच्या संपूर्ण त्यागाचा सार आहे. आपण वेगळे का झालो? चूक कुणाची होती? हो. एका प्रश्नात तिने त्यांच्या संपूर्ण नात्याचा हिशोब मागितला आणि त्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. अगदी. या प्रश्नाचं चंदरकडे उत्तर नाही, कारण ती कुणा एकाची चूक नव्हतीच. ती त्यांच्या परिस्थिती, त्यांचे आदर्श आणि सामाजिक दबावातून घडलेली एक शोकांतिका होती. त्या एका प्रश्नात तिची सगळी वेदना, सगळा गोंधळ, सगळी घुसमट सामावलेली असते. तो क्षण म्हणजे त्यांच्या तथागथित देवत्वाचा पराभव आणि त्यांच्यातील माणुसकीचा विजय असतो. पण तो विजय मिळवण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. आणि त्या भेटीनंतर तिची प्रकृती आणखी खालावते आणि तिचा मृत्यू होतो. हो. तो कादंबरीतील सर्वात मोठा आणि विनाशकारी धक्का आहे. सुधाचा मृत्यू चंदरला पूर्णपणे मोडून टाकतो. त्याचा आदर्शवाद, त्याचा त्याग सगळंच व्यर्थ ठरतं. या धक्क्यातून त्याचं आयुष्य कसं बदलतं? सुधाचा मृत्यू चंदरला पूर्णपणे मोडून टाकतो. त्याला जाणीव होते की त्याने प्रेमाला देवत्वाचा दर्जा दिला, त्याला एका उच्च आदर्शाच्या चौकटीत बसवलं. पण त्या प्रक्रियेत त्याने एका जिवंत, श्वास घेणाऱ्या माणसाला गमावलं. अगदी. त्यालाही कळतं की प्रेम म्हणजे देवत्व नाही, तर ते दोन माणसांमधील एक नाजूक नातं आहे, ज्याला जपायचं असतं, लढून मिळवायचं असतं. त्याचा संपूर्ण त्याग, त्याचा आदर्शवाद, सगळं व्यर्थ ठरल्याची भावना त्याला अपराधी बनवते. हो. तो पूर्णपणे कोसळतो. त्याच्या मनात हाच विचार येतो की मीच तिचा मारेकरी आहे.
माझ्या आदर्शवादाने तिचा बळी घेतला. तो पश्चातापाच्या आगीत जळू लागतो. ही भावना खूपच विनाशकारी आहे. मग या परिस्थितीतून तो बाहेर कसा येतो? इथे बिनीची भूमिका काय आहे? कारण अशा परिस्थितीत कोणीही सावरू शकत नाही. इथे बिनीची परिपक्वता दिसून येते. चंदर पूर्णपणे एकांतात जातो, जगाशी संपर्क तोडून टाकतो, पण बिनी त्याला सोडत नाही. ती त्याच्या दुःखात त्याला साथ देते, पण स्वतःचं प्रेम त्याच्यावर लादत नाही. ती त्याला समजून घेते. हो, एका शांत संभाषणात ती चंदरला म्हणते, तुम्ही तिच्यावर प्रेम केलंत, ते शुद्ध होतं, पण आता तिच्या आठवणींसोबतच तुम्हाला स्वतःचं आयुष्यही जगायला हवा. तुम्ही स्वतःला अशी शिक्षा देऊन तिला परत आणू शकत नाही. तिच्या या वाक्यांमध्ये जबरदस्ती नाही, तर समज आणि सहनशीलता आहे. ती त्याला स्पेस देते. बरोबर. आणि तिच्या या आधाराने चंदरला हळूहळू जाणीव होते की प्रेम संपत नाही, पण त्याचं रूप बदलतं. आठवणीतूनही प्रेम जगतं. म्हणजे ती त्याला भूतकाळ विसरायला नाही, तर त्यासोबत जगायला शिकवते. अगदी बरोबर. कादंबरीच्या शेवटी ते एकत्र येतात की नाही हे स्पष्ट होत नाही, पण एक गोष्ट नक्की कळते की चंदर आता तुटलेला नाही. तो एक अधिक शांत, प्रगल्भ आणि भावनिकदृष्ट्या स्थिर व्यक्ती बनतो. हो, त्याने प्रेमाची आणि त्यागाची खूप मोठी किंमत चुकवलेली असते, पण त्यातून तो एक माणूस म्हणून अधिक समजदार झालेला असतो. तर मग या कादंबरीचा एकूण तात्विक सार काय आहे? गुनाहो का देवता या नावाचा अर्थ शेवटी कसा उलगडतो? आपण सुरुवातीला ज्या 2 अवस्थांबद्दल बोललो त्या इथे कशा एकत्र येतात? कादंबरी प्रेमाच्या त्या 4 अवस्थांचा प्रवास दाखवते. पहिलं, निरागस प्रेम, जे चंदर आणि सुधाच्या नात्यात होतं. दुसरं, त्याग, म्हणजे प्रेमापेक्षा कर्तव्याला आणि तथाकथित योग्य गोष्टीला महत्त्व देणं. तिसरं, त्यागामुळे निर्माण झालेला तो अपराधबोध, जो दोघांनाही पोखरत राहतो. आणि चौथं, प्रेमाला देव मानल्यामुळे मिळणारी मानवी वेदना. अगदी. आणि गुणाहो का देवता या नावाचा अर्थ शेवटी असा उलगडतो की ज्याला आपण गुन्हा म्हणजे पाप समजतो, तेच कधीकधी माणुसकीतलं देवत्व असतं. अच्छा. चंदर आणि सुधाने एकमेकांपासून दूर राहण्याचा जो निर्णय घेतला, तो सामाजिक दृष्टीने योग्य आणि पवित्र असला तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी तो एक गुन्हा ठरला. एक असा गुन्हा ज्याची किंमत सुधाला जीव देऊन आणि चंदरला आयुष्यभराचा पश्चाताप करून चुकवावी लागली. त्यांचं प्रेम हेच त्यांचा गुन्हा आणि तोच त्यांचा देव होता. खरोखरच ज्याला ते पुण्य समजत होते तोच त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुन्हा ठरला. सुधा प्रेमासाठी जगली आणि त्याच प्रेमाच्या आदर्शापायी तुटली. चंदर त्यागाने घडला आणि पुन्हा उभा राहिला. तर बिनी प्रेमाच्या परिपक्वतेचं प्रतीक ठरली, जी भूतकाळाचा आदर करून वर्तमानात जगायला शिकवते. हे सखोल विश्लेषण जर आपल्याला आवडले असेल तर कृपया थोडा वेळ काढून बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो, नक्की करा. यामुळे आम्हाला अशाच प्रकारची माहितीपूर्ण चर्चा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. एका शक्तिशाली आणि तितक्याच दुःखद कथेचा हा शेवट होता. प्रेम आणि त्याग या संकल्पनांवर हे आपल्याला नक्कीच पुन्हा विचार करायला लावतं. नक्कीच. या श्रोत्यातील एक शेवटचं वाक्य खूप विचार करायला लावणार आहे. प्रेम सदैव सुंदर असतंच असं नाही, पण जेव्हा ते सुंदर नसतं तेव्हाच आपण त्याच्या खोलीची ओळख करतो. वाव. चंदर आणि सुधाच्या प्रेमाची खोली त्यांच्या विराहात आणि वेदनेतच अधिक स्पष्ट दिसते. चर्चेचा शेवट करण्यासाठी हे एक उत्तम वाक्य आहे. कदाचित ही कादंबरी आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते. प्रेमाची शुद्धता त्यागातून जपणे अधिक श्रेष्ठ आहे, जरी त्याचा शेवट दुःखद असला तरी? की सर्व अडचणींशी लढून ते प्रेम मिळवणे अधिक योग्य आहे, भले त्यात त्या प्रेमाची तथाकथित शुद्धता धोक्यात आली तरी? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढच्या चर्चेचा विषय बनू शकते.